मित्रांनो, मी अथर्व पाटील तुमचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवर. आणि मित्रांनो, आज डे 5 आहे आपल्या हॉटेलमध्ये आणि धर्मशालामध्ये. आणि डे 4मध्ये आपण बघितलं ते वॉटरफॉल, मोनेस्ट्री, नंतर धर्मशाला स्टेडियम. आणि आपण धर्मशाला स्टेडियमनंतर आपण घरी आलो. त्यानंतर आपली DJ नाईट होती आणि त्यानंतर आम्ही लगेच झोपलो जेवून. तर ते मला काही दाखवू शकलो नाही. आणि आपण हा जो व्ह्यू आहे तो खूप मिस करणार आहोत, कारण आपल्या इकडे तर असं काही आहे नाही. आणि खूप म्हणजे इकडे राहून पण खूप बरं वाटत होतं. थंडी आता 3 डिग्री आहे इकडे. वाजलेत ते 8:30 सकाळचे आणि 3 डिग्री आहे. तर खूप मिस करणार आहोत आपण ही ट्रिप. इकडे आज बर्फ उतरलेला आहे. एवढे 2 दिवस झाले इकडे बर्फ दिसत होता. हा बघा इकडे, आज बर्फ दिसत नाही आहे, उतरला आहे बर्फ. आपल्या नशिबात स्नोफॉल आणि बर्फ बघायचं होतं असं मला वाटतं. तर आता आपण नाश्ता करूया, चला. पराठे आहेत, पोटॅटो वेजीस, उपमा, पोरीज आणि बॉइल्ड एग. तर आपली पॅकिंग झालेली आहे सगळ्यांनी सामान आणलेलं आहे. आपली बॅग वगैरे झालेली तुम्ही बघितलं. आणि आता वाजले आहेत ते म्हणजे 9:05 आणि आपण 8:30ला आलो होतो. तेव्हा तुम्ही बघितलेलं की या पर्वतावर एक म्हणजे थोडासाही बर्फ किंवा ग्लेशियर जे काही आहे ते नव्हतं, पूर्ण भरून गेलं आहे. तिकडे कदाचित स्नोफॉल होत असेल. तसं आपण अर्ध्या तासाने किती झालं ते बघू शकता तुम्ही. आणि आता पण खूप मस्त वाटते, तिकडे स्नोफॉल होतं आहे. काशीकडे झाला असता परत जाता जाता एकदा आपण बघून गेलो असतो. आता आपण फायनली निघालो आज. ड्राइवर नहीं मिला भाई. किधर जाने वाले हम लोग? अभी जाएंगे पहले पालमपुर और रास्ते में ऑन द वे टी गार्डन जाते हुए पालमपुर जाएंगे फिर पैराग्लाइडिंग के लिए. वहाँ से निकलेंगे अमृतसर में नाइट होल्डे, फिर कल का प्रोग्राम खाली. मित्रांनो, आपण आता जेवायला स्टॉप घेतला आहे. वाजलेत ते म्हणजे 1 मध्ये आलेले आहात. आपलं जेवण चिकन, राईस, डाळ, नान, पापड आणि सॅलड. मला मस्त गुलाबजाम दिलेले ते पण गरम गरम. तर मित्रांनो, आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि सगळे थांबले आहे. आपलं हे रेस्टॉरंट आहे. तुम्हाला कसं वाटलं इकडचं जेवण? 3 दिवसापासून मस्त. आता आज एवढं छान जेवलं. जिरा राईस तो उत्कृष्ट जिरा राईस होता. नुसतं सुका खाल्ला तरी भारी लागेल. तर बघा मित्रांनो, आपण फायनली जातोय पॅराग्लायडिंग करायला. तर गणपती बाप्पा मोरया. ए ऋषी बाय. आता आपण इकडे एन्व्हायरमेंटसाठी 75 रुपीजची पावती फाडली आहे आणि चाललोय आपण फायनली पॅराग्लायडिंग करायला. चला आईस व्हिडिओ निघाला आपल्या पण टाकायची ना. व्ह्यू बघ ना यार, पैसा वसूल आहे भाई. 4000 भी. मित्रांनो, फायनली आपण आलोय पॅराग्लायडिंगच्या स्पॉटवर. व्ह्यू बघा आणि आपण आता पॅराग्लाइड करणार आहोत. सर जरा हम लोग को इन्फॉर्मेशन दो इसके बारे में थोड़ा. अभी हम जो भी आपको इंस्ट्रक्शन देंगे ना, आपने फॉलो करना है, ठीक है. बाकी बहुत ईजी है.
स्टार्टिंग में 2-4 कदम दौड़ना है और जैसे आप चेयर में जाते हो टेक ऑफ के बाद उसका सेम चेयर बन जाएगा ना, फिर आपने बस इंजॉय करते करते चलना है। डर तो नहीं लग रहा है? डर नहीं, एक्साइटमेंट बहुत है। एक्साइटमेंट तो होनी चाहिए। सर आपका नाम? मेरा नाम ज्योति प्रकाश है। तर आपल्या पॅराशूटची सगळी तयारी चालू आहे। आणि तुम्ही व्ह्यू पण बघा। भेटू आपण लास्ट टाइम। लेट्स गो। चारों तरफ कोहरा ही कोहरा। क्रैम्प आया तो ठीक है। GoPro ऐसे था वाला, दोनों सेम ही है। जैसे पकड़ा है वैसे ही है। कैसा लगा ब्रो? बहुत अच्छा है, बहुत मजा आया। इधर तभी दीजिए। अच्छा गेहूँ मक्की चावल की फोटो कार्ड। यो ब्रो स्टैंड अप, स्टैंड अप। आगे मित्रांनो आपली फायनली पॅराग्लाइड झालेली आहे आणि हे आपले पायलट होते गोपालजी आणि ह्यांच्यासोबत फ्लाइंग करून खूप बरं पण वाटलं आणि फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता। खूप म्हणजे बोलू नाही शकत असा एक्सपिरियन्स होता। आपण फ्लाय केलं होतं, खूप मजा आली खूप। गोपाल जी हम लोग कितने हाइट पे ऊपर थे? 9,000 8,000 से टेक ऑफ किया हमने, 9,000 पे थे। अच्छा, खूप मस्त एक्सपिरियन्स होता मित्रांनो। हिने पण एक्सपिरियन्स घेतला, खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि व्हिडिओ पण खूप मस्त येते। हां सगळ्यांनी एक्सपिरियन्स घेतलाय, खूप म्हणजे खूप भारी वाटतंय। तर मित्रांनो आमची पॅराग्लायडिंग वगैरे झाली, त्यानंतर आम्हाला लेट झालं, त्यामुळे आम्ही परत पालमपूरला जिकडे दुपारी जेवलो होतो तिकडेच गेलो। राईस आहे, डाळ आहे, कोबी फ्राय आहे आणि पनीर आहे आणि कढी आहे, ती पण मस्त लागते। आपण जेवतोय, आपण पॅराग्लायडिंग केली आणि आपला एम होता तो अमृतसरला जायचा, पण आपलं लेट झालं पॅराग्लायडिंगला। तर आपण पालमपूरला आहेत आता आणि आता वाजलेत ते 9:30 वाजलेत आणि इकडे आपण जेवूया आता आणि मग
जाऊया ते अमृतसरला. ते आपण तिकडून आपल्याला 6 ते 7 तासाची रनिंग आहे. तर अमृतसरला जाऊया आणि मग त्या गोल्डन टेम्पलला जाऊया. हाय गाईज. तर मित्रांनो वाजलेत ते पहाटेचे 3:30. आपण जेवल्यानंतर डायरेक्ट आलोय त्या अमृतसरला. हे लोक झोपलेले आहे ना, माहीत नाही. 12:30च्या आधी आमचा टायर पंक्चर झालेला. टायर पंक्चर करता करता अर्धा तास तिकडे गेला. नंतरला मग आम्ही हायवेला लागलो. आता आम्ही बटेलाच्या जवळ आहे कुठेतरी. अजून 1 तास अमृतसरला. आता आम्ही चहा पियाला थांबलो इकडे. गोरा ढाबा तुम्हाला दाखवायला. हे बघा हे वाला ढाबा आहे. फॅमिली AC हॉल आहे. इकडे ACची गरज नाही आहे. नॅचरल एसी नॅचरल एसी. आपल्याला अजून 2 तासाची रनिंग आहे इकडून. तर आपण कदाचित तेव्हासारखे 7 वाजे किंवा 6 वाजेपर्यंत पोहोचूया आणि मग झोपून मग पुढचा शेड्यूल अजून माहीत नाही आहे. तर बघूया. आपण फायनली आलेलो आहोत आपल्या स्टेला अमृतसरमध्ये. खूप कष्टानंतर आलो आहे. टायर पंक्चर झाला होता त्यानंतर आता आपण आलो आहे. तर इकडे खूप थंडी आहे. अमृतसरमध्ये 12-13 डिग्री आहे तरी पण थंडी वाजते. आणि हिमाचलला आपण धर्मशालाला होतो तेव्हा 1-2 डिग्री होतं तरी काय वाटत नव्हतं एवढं. फायनली आपण आपल्या रूमला चेक इन केलेलं आहे. वाटतोय इकडचं कॉरिडॉर किती मस्त आहे. भूक लागली होती आणि आम्ही मागवलंय बर्गर किंगमधून. आता आहेत सगळे आणि आमची ऑर्डर अर्धा तास लेट आली आणि आमची झोप पण राहिली आहे.